आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला राजकीय बातम्या। महायुतीमध्ये शिवसेना लोकसभेसाठी 16 जागा लढवणार, तर मुंबईतील 3 जागा लढणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। मिलिंद नार्वेकरांच्या शिंदे गटातील चर्चेवरून शिंदे यांचं स्पष्टीकरण। भाजप शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, राऊतांचा दावा। शिंदे अजितदादा रेटून खोटं बोलतात। आज त्यांची जेलवारी टळली, मात्र उद्या टळणार नाही, राऊतांचा इशारा। कुणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा असतो का? मोदींचं वक्तव्य निवडणूक आयोगाला दिसत नाही का? संजय राऊतांचा खोचक सवाल। कुछ ज्यादा बच्चे हैं, जिसको कम बच्चे हैं, ये क्या प्रचार का मुद्दा है क्या? आप विकास के ऊपर क्यों नहीं बात करते? मंगलसूत्र तक आप हमारी बहनों की, माताओं की मंगलसूत्र तक आपका हाथ जा रहा है, उसका मतलब है आपका दिमाग पूरी तरह से बिगड़ गया है और आप हारने जा रहे हैं। नमो नमो चालतं, मग जय भवानी का चालत नाही? मशाल गीतावरून संजय राऊतांचा निशाणा। तर सध्याचा निवडणूक आयोग भाजपची शाखा बनली आहे। राऊतांचा निवडणूक आयोगावर देखील हल्ला। चालतंय तुमचं, हा, पण हर हर महादेव चालत नाही, जय भवानी चालत नाही, हा, तुमचं नमो 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 ढमो धमो ते चालतंय। सांगलीसह बारामती, सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। सांगलीतून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष। विशाल पाटील आज भूमिका स्पष्ट करण्याचा अंदाज। विशाल पाटलांच्यावर काय करायचा निर्णय काँग्रेस पार्टी घेईल। त्यांनी जर पक्षशिस्त मोडली तर काय करायचं हे नेते निर्णय घेतील। पण अजूनही अर्ज माघार घ्यायची वेळ उद्या 3 वाजतापर्यंत आहे। सर्वांचा प्रयत्न चाललेला आहे। मला वाटतं त्यातून काही चांगला सोल्युशन निघेल, मार्ग निघेल, आम्हाला खात्री आहे। विशाल पाटलांना थांबवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न। बंडखोरी केल्यास निलंबनाच्या कारवाईचा इशारा। मागील 75 वर्षांमध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही। नितीन गडकरी यांची काँग्रेसवर सडकून टीका। मोदींच्या नेतृत्वामध्ये ग्रामीण भाग समृद्ध। गडकरी यांच्याकडून मोदींच्या कामाची उजळणी। 75 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता, पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही। भास्कर जाधव यांची अनंत गीते आणि विनायक राऊत यांच्या प्रचाराकडे पाठ। भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा सुरू।